नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। त्याला पाठवलं जातं सगळ्याच्या परिसरामध्ये काही मुस्लिम कलाकार त्यांनी पाठवलेले आहे आणि त्यांच्या कलेचा सन्मान करण्यासाठी त्यांनी आठवडा सर्वांना पाठवला। कलेचा सन्मान करताना सुद्धा आपल्याला थोडी बहुत कला निघून जाते तरच त्या कलेचा सन्मान। कला त्याची देणगी आहे, त्यांनी ज्याच्यामध्ये कला ओतली आहे त्याचा आकार त्यांनी तयार केलेला आहे आणि त्याला ज्ञान करून दिलेला आहे की तुझ्या आतली जी कला ओतलेली आहे त्या कलेला आकार दिला नाही। म्हणून आकार ही एक तपश्चर्या आहे। ही तपश्चर्या हे लोक दिवस रात्र ध्यानीमध्ये करत असतात म्हणून त्यांच्या तुमच्यातून उतरत असते नाहीतर इतकी प्रभावी कधी उतरली नसती। पण याच्या पाठी एक मोठा ध्यास, एक संकल्प आणि एक तपश्चर्या आणि हीच तपश्चर्या त्यांच्या चर्यावरती दिसत असते त्याच्या चेहऱ्यावर। म्हणून कुठलाही साधक, कुठलाही कलाकार त्याच्या चेहऱ्यावरून कळून हा कलाकार आहे। जसा साधू संतही त्यांच्या चेहऱ्यावरून कळतात त्यांच्या वरामध्ये काही साधू संत असावे, तसे कलाकार सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर ओळखता येतात की निश्चितपणे हे कलाकार असतात। या कलाकाराचे एक वैशिष्ट्य असं आहे, जसं आहे मगाशी सांगितलं ते बोलतो कमी, पण लक्षात घ्या जो बोलतो कमी तोच खरा अंतर्मुख असतो आणि जे बोलणारे असतात ते असतात ते कधीच अंतर्मुख नसतात। म्हणून ह्याला मी प्रेमाने वाय बिराजदार जरी असले तरी ते योगी बिराजदार। हे प्रदर्शन पहिल्याच वेळी बेळगावमध्ये पेंटिंग केलेलं बनवतं, कारण मी 1980 साली पेंटिंग बंद केलेलं होतं। त्याच्यानंतर फोटोग्राफीकडेच जास्त लक्ष देत होतो, परंतु कोरोनाच्या वेळी मला बाहेरच कुठं न गेल्यामुळे मला परत एकदा आठवण झाली की आपण बघूया पेंटिंग, शक्य होतं तसं करूया। आणि ती एवढी चांगली जमायला लागली की मित्रमन म्हणायला लागले, सगळ्यांना ओरायला लागली। त्यामुळं मी ते 2 वर्ष जवळजवळ सगळे पेंटिंग करत जवळ 35 ते 40 पेंटिंगच केली। त्याप्रमाणे पेंटिंग झाल्यानंतर माझे काही फोटोग्राफीतले नवीन क्रिएटिव्ह वर्क झालं, काश्मीरचे फोटो होते। त्यामुळंच त्या सगळ्यांचं मिळून एक एक्झिबिशन करावं असं मला वाटलं। म्हणताना मी प्रदर्शित केले। तर हे प्रदर्शन 13 तारीखपर्यंत सगळ्यांना खुलं आहे, 11 ते 6 वाजेपर्यंत। तर सगळ्यात जास्तीत जास्त आर्ट लवर्सनी आणि आर्टिस्ट लोकांनी याचा फायदा घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे। आजच्या प्रदर्शनमध्ये जास्तीत जास्त कशावरती भर जास्त दिला? मी ह्या पेंटिंगमध्ये पेंटिंगला जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे, तर माझे फोटोग्राफीचे हे ऑलरेडी मी केलेले आहेत बेळगावमध्ये, परंतु पेंटिंगचं हे माझं पहिलंच प्रदर्शन। आतापर्यंत मी पेंटिंग केलेली होते, परंतु ते जे अमिताभ बच्चनला दिलेलं होतं ते केलं होतं। एक्सप्रेशनसाठी मी पेंटिंग करत होतो, त्यामुळं मी नंतर सोडले की तो बराच टाईम लागला। त्यावेळी पैसे पण नसायचे, त्यामुळं इकडं तिकडं मी सहलीला जात होतो स्कूलच्या टूर्सबरोबर, काश्मीर, नेपाळ, दार्जिलिंग वगैरे। त्यावेळी मी तिथं फोटोग्राफी डेव्हलप केली आणि फोटोग्राफीतच मी जास्त इंटरेस्ट घ्यायला। पण कोरोनाच्या वेळी कुठं जायला मिळत नव्हतं, घराबाहेर पडलं तर पोलीस काय करणार, घरात बसून 8 दिवस कंटाळा। नंतर ते सगळं खरेदी केलं, नवीन अक्रेलिक कलर्स फर्स्ट टाईमच यूज केलं, बाकी ऑइल्स वगैरे करून सगळं करून मी जवळजवळ एक 35 ते 40 पेंटिंग ह्या 2 वर्षात केली। 40 वर्षाच्या गॅपनंतर, म्हणजे हा मोठा गॅप मला पण झेपेल की नाही का वाटत होतं, परंतु लकीली देवाच्या कृपेनं आणि कोरोनाच्या कृपेनं एवढं मी करू शकलो। या प्रदर्शनचं नाव काय दिलं तुम्ही? रंगाविष्कार, छाया रंगाविष्कार। छाया म्हणजे फोटोग्राफ आहे आणि फोटोग्राफीचंच सगळे मी पेंटिंग केलेली। माझे फोटोग्राफ्स, काही मित्रांचे फोटोग्राफ्स, ते सगळे घेऊन मी त्या फोटोग्राफचीच मी पेंटिंग केली, म्हणजे माझी ओन अशी काही होती। आपलं नाव कसं? माझं नाव वायजी बिरादर आहे, परंतु मोस्टली सगळे आर्ट फील्डमध्ये मला योगी बिरादर म्हणून ओळखतात। आणि माझी बरीच जवळजवळ 15-16-17 प्रदर्शन झालेत। मुंबईला माझं फोटोग्राफीचं कोडॅक कंपनीने स्पॉन्सर केलेलं होतं,
गोवा कला अकॅडमीमध्ये केलेलं होतं. परत बेळगावला बरीच केली मी एक्झिबिशन्स, पण ती फोटोग्राफीची होती. पण ही फर्स्ट टाईम मी पेंटिंगचं एक्झिबिशन